दिल्ली येथील जंतर मंतरवरील आंदोलनानंतर पहिल्यांदाच सीजेपीची कोअर कमिटीची बैठक जी आहे ही छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडतेय आणि आपण बघू शकतो की संभाजीनगरच्या सिडको महानगर परिसरातील अभिजित दिपके याच्या घरासमोर सध्या त्याचे समर्थक असोत त्यांनी गर्दी तर केलेलीच आहे. त्याचबरोबर मीडियाचाही इथं गोतावळा आपल्याला बघायला मिळतोय. महाराष्ट्र असेल, दिल्ली असेल, येथून जे आहे मीडिया इथं दाखल झालेली आहे. सोशल मीडियावरील जे आहेत कंटेंट क्रिएटर्स इथं आलेले आहेत. त्याचबरोबर काही दिपकेंचे समर्थक सुद्धा इथं आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं आजच्या बैठकीचं वैशिष्ट्य हे असणार आहे की सीजेपीच्या कोअर कमिटीचे जवळजवळ 7 सदस्य जे आहेत यांच्यासोबत अभिजित दिपकेची बैठक ही असणार आहे. आज ही बैठक पहिल्या टप्प्यात असणार आहे आणि उद्या बैठकीचा दुसरा टप्पा असणार आहे. तर या बैठकीसाठी खास करून रात्री आशुतोष रांका असतील किंवा सौरभ दास असतील हे मुख्य नेते प्रवक्ते सीजेपीचे हे दाखल झालेले आहेत आणि आज कॉक्रोच पार्टीच्या या सदस्यांचं जे आहे ही बैठक या ठिकाणी पार पडणार आहे. त्यापूर्वी आपण बघू शकतो की सिव्हिल ड्रेसमध्ये सुद्धा पोलिसांची मोठी सुरक्षा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर घराच्या आसपास पोलिसांचा बंदोबस्त देखील जो आहे हा बघायला मिळतोय आणि हे दिपकेच्या घरासमोरचं सध्याचं चित्र आहे. तुम्ही बाहेरून आले की आपण बघतोय की एक काका माझ्या सोबत आहे तर त्यांना आपण विचारूया. काका, कुठून तुम्ही आलेले आहात आणि काय कारण आहे? आम्ही हिंगोलीहून आलो भैयाची भेट घेण्यासाठी. अभिजित भैयांची भेट घ्यायची होती. आम्हाला कळालं की आज त्यांची कोर कमिटीची बैठक आहे आणि या बैठकमध्ये आमचा प्रस्ताव म्हणजे आमच्या मित्राच्या मुलांनी सुसाईड केलेला आहे नीट परीक्षेसाठी 23 जून 2026 मध्ये. 21ला रिनीट पेपर झाला आणि 23ला त्या मुलांनी आमच्या नावाने व्हिडिओ ठेवून कुटुंबाच्या नावाने त्यांनी विहिरीमध्ये आमच्या घरापासून साधारणतः 200 मीटरवरती विहीर होती त्या विहिरीमध्ये त्यानं सुसाईड केलं. कधी तुम्ही इथं आलेले? आम्ही भैयांचं बोलणं झालं. आमचा प्रस्ताव सुद्धा भैयांना दिलेला आहे आणि भैया म्हणजे बरं झालं तुम्ही आले. आम्ही दिल्लीमध्ये सुद्धा ज्यावेळेस जंतर मंतरवरचं आंदोलन चालू होतं त्यावेळेस आपल्या हिंगोलीमध्ये सुद्धा ही घटना घडलेली आहे आणि हिंगोली हे माझं होम टाउन आहे असे भैया म्हणले आणि त्यानुसार मग ठीक आहे म्हणजे तुम्ही आमच्याकडे प्रस्ताव देऊन ठेवा. आम्ही आणखी सुद्धा काही आलेच नाही लोक. आता ते तर आम्ही सांगू शकणार नाही कारण आम्ही आता अपरिचित आहे या शहरासाठी. आम्ही पहिल्या वेळेस भैयांच्या घरी आलेलो आहोत. आम्ही आता आमचे भैयानी प्रस्ताव घेऊन ठेवला. झालं तर आजच्या दिवस राहील नाही तर मग आम्ही उद्या गावाकडे निघून जाणार हिंगोलीला. या ठिकाणी आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं सध्या मीडिया कव्हरेज सुद्धा सुरू आहे आणि काही वेळातच जी आहे याच्या कॉक्रोच जनता पक्षाची पत्रकार परिषद या ठिकाणी पार पडणार आहे आणि नेमकी पुढची भूमिका काय असणार आहे या ठिकाणी आपल्याला कळू शकेल. सध्या मात्र आपण बघू शकतो की दिपके यांच्या घराला थोडंसं तटबंदीचं स्वरूप आलेलं आहे. आतमध्ये सगळे सिव्हिल ड्रेस मधले पोलीस लक्ष ठेवून आहेत आणि या ठिकाणी काही विद्यार्थिनी सुद्धा जे आहेत. ताई, काही सांगाल का कशासाठी आल्या होत्या आज? कशासाठी आल्या होत्या? त्यांना भेटण्यासाठी आलतो. काय भेट झाली? काय बोलणं झालं? काही नाही, फक्त आम्ही नाव विचारलं, ऑटोग्राफ वगैरे घेतला बस. का भेटावं असं वाटलं? त्यांनी इतकं मोठं काम केले त्याला भेटू कसं नाही वाटणार. त्या हातात काय तुझ्या? त्यांची आम्ही सिग्नेचर घेतली. बघू. या ठिकाणी आपण बघू शकतो की शाळकरी मुली असोत किंवा मराठवाड्यातील ग्रामीण परिसरामध्ये सुद्धा काही विद्यार्थ्यांचे पालक असो या ठिकाणी आलेले आहेत. आशुतोष रांका या ठिकाणी सध्या इथं दाखल झालेले आहेत आणि त्याचबरोबर सौरभ दास सुद्धा जे आहेत हे इथं आलेले आहेत. एक मिनिट सोडून दे. अंदर आशुतोष आणि सौरभ भैया तू थोडं कोण
या ठिकाणी आपण बघतोय की अभिजित दिपके हे आता भेट घेत आहेत रांका असोत किंवा सौरभ दास असोत यांची. आणि या ठिकाणी त्यांची सगळी कोअर कमिटी जी आहे ही आता दिपकेंच्या घरी दाखल झालेली आपण बघतोय. या कोअर कमिटीमध्ये मुख्यतः अभिजित दिपके आहेत समोर, त्यानंतर सौरभ रांका असतील आणि आपलं आशुतोष रांका आणि सौरभ दास हे दोघं सुद्धा आहेत आणि आणखी 5 जण या कमिटीमध्ये आहेत अशी प्राथमिक माहिती आता सध्या आपल्याला या ठिकाणी मिळतीये. त्याचप्रमाणे घराखाली पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. आज आणि आज उद्याचा दिवस हा सीसीटीव्हीच्या दृष्टिकोनी महत्वाचा असणार आहे. देव बनवलाय देव बनवून इकडे गेले ना चिठ्ठी लिहून म्हणजे आणखी सुद्धा काही पालक जे आहेत विद्यार्थ्यांचे किंवा नातेवाईक आहेत ते इथं आलेले आहेत त्यांना भेटायला. ते तुम्ही कुठून आलेले आहेत, काय कारण? हिंगोलीवरून आलो. काय कारण आहे? कारण माझ्या मुलांना सुसाईड केलं. बरं, काय करत होता तुम्ही? अभ्यास करत होता नीटचा. बरं, कधी घटना घडली तुमची? 23 जूनला. काही बोलणं झालं तुमचं? हो, काय आश्वासन त्यांनी दिलं? अभिजित भाऊला भेटलो, बोलले, म्हणले तुमची मदत करणार मी. जसं लढायलो तसं माझं लढणं चालूच राहील, तुमची मदत करणार मी असं म्हणले. हे कोण आहे? हे काका आहे. काय काका काय सांगतात? याच्याबद्दल काय नाही ते याच्या भेटायसाठी चालू सर. त्या भेटीनंतर काही आश्वासकता वाटली? तसं तर आता साहेब म्हणतील तर आता करतो म्हणले काम आता. हो असं नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकतो की मीडियाची सुद्धा गर्दी आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद सीजेपीची पार पडणार आहे आणि त्यानंतर सीजेपीची नेमकी भूमिका काय असेल हे स्पष्ट होऊ शकेल. एंड करायचं मला एंड. या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहू. थोड्याच वेळामध्ये सीजेपीची जी आहे ही आता एक तात्पुरती बैठक इथं घडेल, कारण इथं आशुतोष रांका आणि सौरभ दास दाखल झालेले आहेत. त्यानंतर सुरुवातीला ते पत्रकारांशी बोलतील आणि त्यानंतर बैठकीला सुरुवात होईल. जवळजवळ 2-3 तास ही बैठक चालेल. खास करून झारखंडमध्ये जे आंदोलन चालू आहे त्या संदर्भात सीजेपी काय भूमिका घेणार आहे आणि राजकीय पक्ष अशी म्हणून ग्राउंडवरती सीजेपी येणार काय, हे 2 महत्वाचे मुद्दे आहेत ज्याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे. त्याचबरोबर आपण बघू शकतो की लोक दिल्लीला नाही जाऊ शकले तेही आता या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी सध्या संपूर्ण देशाचं लक्ष ज्या आंदोलनाने वेधलं होतं त्या आंदोलनाचे जे करते धरते म्हणजे ज्यांनी हे आंदोलन सुरुवात केली होती, चळवळ सुरुवात केली होती या चळवळीला, ते सर्वजण या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि सीजेपीच्या आजच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. लोकमतसाठी अमेय पाठक, छत्रपती संभाजीनगर.